Hello friends, welcome to this session. In this session, we will discuss Schrodinger time independent wave equation. Friends, as you know, Schrodinger wave equation is the fundamental equation of quantum mechanics. Same as the Newton's second law of motion is the fundamental equation of classical mechanics or Newtonian mechanics. Friends, Schrodinger derived his wave equation using the concept of wave function uh, on the basis of de Broglie's wave and Planck quantum theory. Okay, the Schrodinger equation has two forms: time dependent Schrodinger equation and time independent Schrodinger equation. Friends, you have to discuss in Marathi also. Okay, now hello, आपण आता थोडं मराठीत बोलूया. ओके, आता हा स्क्वॉडिंजर इक्वेशन आज आपण बघणार आहोत ते कोणत्या फॉर्म मध्ये? टाइम इंडिपेंडंट फॉर्म मध्ये. आपल्याला स्क्वॉडिंजर इक्वेशनची गरज काय आहे हे सुद्धा आपल्याला डिस्कस करणं तेवढंच गरजेचं आहे. फ्रेंड्स, जे काही आपला डेली रुटीन्स आहे, ओके, डेली रुटीन्स म्हणजे आजपर्यंत जे काही आपण कॅल्क्युलेशन करत आलो किंवा 10वी 12वी पर्यंत आपण कॅल्क्युलेट करत आहोत किंवा बीएससी फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत सुद्धा आपण समजा एखादा मोमेंटम काढत आहोत, एखादा व्हेइकलचा म्हणा, एखादा काही पार्टिकलचा मोमेंटम असेल, एनर्जी असेल, ते आपण न्यूटनचे लॉ वापरून काढत होतो. जे बिग लेवल वरती आहे ते आपण न्यूटनचे लॉ, त्याला म्हणतात न्यूटोनियन्स मेकॅनिक्स. आणि हे कुठे क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये मोडतो. हे सर्व काय क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये मोडतो. जे काही बिग लेवल वरती आपण कॅल्क्युलेट करतो म्हणजे त्याला मॅक्रो लेवल वरती. पण आज आपण थोडस मायक्रो लेवल वरती, समजा मायक्रो म्हणजे एकदम समजा ॲटम आहे, ते ॲटमचा आत आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, मायक्रो लेवल वरती स्टडी करायचं आहे. समजा एखादा इलेक्ट्रॉनचं मोमेंटम कॅल्क्युलेट करायचा आहे, एनर्जी कॅल्क्युलेट करायचा आहे, तर मायक्रो लेवल वरती. तर हा मायक्रो लेवल वरती न्यूटनचे लॉ आपण वापरू शकत नाही. तिथे न्यूटनचे लॉ फेल ठरतात. म्हणून आपल्याला क्वांटम मेकॅनिक्स कली स्टडी करायला लागतो. आता क्वांटम मेकॅनिक मध्ये स्टडी करण्यासाठी आपल्याला लॉज लागतील. जसा क्लासिकल मध्ये स्टडी करण्यासाठी आपला न्यूटनचे लॉ वापरतो, तर त्याच प्रकारचं मायक्रो लेवल वरती स्टडी करण्यासाठी आपण स्क्वॉडिंजर वेव्ह इक्वेशन, जसा क्वांटम मेकॅनिक्स मध्ये स्क्वॉडिंजर इक्वेशनचा वापर केला जातो. आणि स्क्वॉडिंजरने दोन वेव्ह इक्वेशन्स डिराइव्ह केलेला आहे. एक स्क्वॉडिंजर टाइम डिपेंडंट फॉर्म आणि दुसरा स्क्वॉडिंजर टाइम इंडिपेंडंट फॉर्म. आता काही सिच्युएशन असतात, म्हणजे एखादा कंडिशन असतो, त्या सिच्युएशन मध्ये जिथे टाइमची गरज आहे तिथे स्क्वॉडिंजर टाइम डिपेंडंट फॉर्म, जिथे टाइमची गरज नाही तिथे आपण स्क्वॉडिंजर टाइम इंडिपेंडंट वेव्ह इक्वेशन वापरणार आहोत. तर इन दिस व्हिडिओ वी विल डिस्कस स्क्वॉडिंजर time independent wave equations. Okay, now this equation can be extend up to the Schrodinger equation in steady state form. म्हणजे या इक्वेशनला आपण स्टेडी स्टेट पर्यंत आपण नेऊ शकतो. ओके, नाउ इन मेनी केसेस, म्हणजे आपण काही उदाहरण घेऊ की काही ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी, समवेअर द पोटेन्शियल एनर्जी is the function of only the position coordinates. समजा पोझिशन म्हणजे x, समजा x is the position coordinate, but it is a one dimensional. Okay, in three dimensional x y z, but here I have to simple cases. You have to take the one coordinate system, that is the suppose x component is the position and is independent of time t. Okay, and now obtain, आता आपल्याला स्क्वॉडिंजरचा टाइम इंडिपेंडंट वेव्ह इक्वेशन मिळवायचं आहे. ओके, ऑब्टेन द स्क्वॉडिंजर इक्वेशन इन टाइम इंडिपेंडंट फॉर्म. नाउ लेट अस एक्सप्रेस द वेव्ह फंक्शन. वेव्ह फंक्शन साय माहिती आहे आपल्याला. वेव्ह फंक्शन साय ॲज द सेपरेट फंक्शन ऑफ एक्स अँड टी. इनिशियली दिस वेव्ह फंक्शन इज द फंक्शन ऑफ पोझिशन अँड टाइम. नाउ वी हॅव टू सेपरेट इट.
both the function means position and time component you have to separately, you can separate it. Okay, means psi xt you have to separate psi x phi t, means psi is the only the position coordinates. Okay, that is x component, and phi is the component which is the function of only time coordinate, that is t. Now you have to differentiate this equation 1 with respect to x. म्हणजे या इक्वेशनला आपण x न जर डिफरन्शिएट करायचा आहे म्हणजे डेल साय आपण डेल एक्स करायचा आहे तर टी कंपोनंट कोणता आहे, टी फंक्शन फाय ला आउटसाइड. ओके, बिकॉज दॅट कॅन नॉट बी डिफरन्शिएट बिकॉज दॅट इज द टाइम कंपोनंट. ओके, टाइम फंक्शन means you have to only differentiate the x component which is x psi is the only x component. Okay, x function means psi च फक्त आपण इथे डिफरन्शिएट करणार. डबल डिफरन्शिएट डेल टू साय अगेन डिफरन्शिएट, पुन्हा तेच फक्त कोणाला डिफरन्शिएट करू शकतो आपण, सायला, बिकॉज साय इज कंटेन x. ओके, दिस इज द x. ओके, इक्वेशन 2 दिस इज द डबल डिफरन्शिएटर डेल टू साय आपण डेल x स्क्वेअर. नाउ सिमिलरली त्या इक्वेशन 1 ला आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, you have to differentiate this with respect to time. Then which term, del psi is the x component, it is outside, only differentiate the time component, it is time function del phi t upon del t. Okay, now you have to substitute the values of del psi del t, del 2 psi upon del x square and psi. Okay, you have to substitute the three values del psi upon del t, del 2 psi upon del x square and psi. What is del psi upon del t? T component means psi component is outside. Okay, x component, this is x component outside, del phi upon del t. Here previous video here. Okay, if where x component, x is the here x. Okay, x is the outside. Okay, x, and here del x square, this is phi t is outside. Okay, now okay, substitute here, this is, and psi is equal to, psi is component is the function of x and t. Now divide both the sides by psi and phi. Okay, psi is the x component, x function, and phi is the time function. Okay, it is time. Now here x get psi get cancel 1 upon phi here, right? This is the dividing. Okay, divide म्हणजे divide term here. Okay, psi x psi and phi t, here psi get cancel, only remain phi. Here phi get cancel and only 1 upon psi, and here psi xt position and time is the cancel. Okay, now therefore this is equation 5. The equation 5 we can find that v is the independent of time. Here is v, this is the independent of time. Left hand side is the function of time, is in left hand side is the function of time, and right hand side is the function of x only. Okay, means both the sides are different, means left side only t component, x side only x component, x function. Now therefore you have to equate left hand side and right hand side on the same constant, like suppose E, capital E. Okay, this is the left side, you have to equate with capital E, and you have to solve there. Here I squares come to here in denominator, therefore you have to again solve it this, therefore phi is come here and del t is come here. Okay, on integrating above equation we know 1 upon phi, integrate, what is integration, the log of phi, and here del t integrate only t. Okay, taking exponential, we know exponential and log cancel, therefore phi is equal to exponential to the power minus I e t upon h cross. Okay, this is the solution. Okay, solution of whatever you have to taking. Capital E is equal to, म्हणजे हे is equal to आपण जे घेतलं होतं हा याचा सोल्युशन आहे. therefore म्हणजे आपण E is equal to काय घेऊ शकतो, I square 1 upon phi del phi upon del t, जे आपण घेतलं होतं हे आपण घेऊ शकतो. आता हा जो लेफ्ट हँड साइड आहे, दिस इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करणार आपण, कॅपिटल ई. ओके, हा आपण काय ई घेतलं होतं म्हणून आता आपण इथे लेफ्ट हँड साइडला ई सबस्टिट्यूट केलं. ओके, ई इज इक्वल टू दिस. ओके, ई. ओके, इक्वेशन 5 ला, हा इक्वेशन 5 ला you have to substitute here E is equal to this. Here now you have to solve or simplifying. E is equal to come here minus
E minus V म्हणजे हा लेफ्ट हँड साइडला गेला, E या बाजूला आला. ओके, this and again you have to simplify, multiply by psi. Okay, sides come here, means del 2 psi del x square, again 2m upon h square come to here minus sign. Okay, and come to here the plus sign, means 2m upon h square, E minus V into psi is equal to 0. Okay, this is the Schrodinger time independent wave equation. Okay, म्हणजे above equation represents the Schrodinger equation in time independent form. म्हणजे स्कॉडिंजरचे जे दोन प्रकार वेव्ह इक्वेशन आहे, कोणतं टाइम इंडिपेंडेंट फॉर्म, ते आपण इथे डिराइव्ह केलेलं आहे. आणि हे इक्वेशन आपण ज्या सिच्युएशन मध्ये टाइमची गरज नाही तिथे हा इक्वेशन आपण यूज करून आपले प्रॉब्लेम्स, म्हणजे जे काही क्वांटम मेकॅनिकल प्रॉब्लेम्स आहेत, दॅट प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व by using these equations. Okay, now this equation can again I have to write here and solve this equation 6. Okay, this out equal to sign here, therefore you have to solve 2m upon h square in this side and minus side. Okay, therefore solve the bracketed term, E psi is minus V psi is equal to this, only it is solving. Okay, therefore E psi is equal to V psi, come to here plus, and E psi is equal to here, take the psi is outside, psi is outside. Okay, this is the bracketed term. Bracketed term is minus h square upon 2m del 2 psi upon del square plus V. Okay, this is the energy operator, this is the energy operator. It is also called a Hamiltonian operator. What is operator? Operator means it is the mathematical tools. Okay, it is the mathematical operation like addition, subtraction, multiplication, division, integration. Okay, this is a one of the form, means like that is a energy operator. Okay, this energy operator operate on any function, it can change the another form. Okay, that is the here, this is the bracketed term, h is equal to minus h square upon 2m del 2 psi del x square plus V. This is called a energy, total energy operator, because it is the potential plus kinetic, means it is the total energy operator, or it is called also Hamiltonian operator. Therefore this left hand side E psi and this is the h, means E psi h psi, this is E psi is equal to h psi. This above equation represents the Schrodinger equation in steady state form. This equation is also called a steady state form of Schrodinger equation. Or this is equal to h psi is equal to E psi. H is the operator, operate on wave function psi. The wave function cannot be changed. It is as it is psi, and this h is changes to E is the energy. This is also called eigenvalue. Okay, this energy operator operate on wave function, it gives the eigenvalue E, capital E. Okay, in this video we have discussed here the Schrodinger time independent equation and steady state form. Okay, आपण हे आज या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया. ओके, थँक यू व्हेरी मच.